हॅलो स्टुडंट्स, आज आपण शेवटचा भाग बघणार आहे डिझास्टर मॅनेजमेंटमधला. तो आहे त्सुनामी. बघा मग काय आहे. ॲज ऑन लँड अर्थक्वॅक अँड द व्होल्कॅनो इरप्शन ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी टू. बघा, लँडवर जसे अर्थक्वॅक आणि त्याचबरोबर व्होल्कॅनो इरप्शनसुद्धा समुद्राच्या तळाशी होत असतात. इफ अन अर्थक्वेक ऑकर ॲट द बॉटम ऑफ द ओशन, द एनर्जी रिलीज्ड पुश्ड द वॉटर अपवर्ड. ज्या वेळेला काय होतं, समुद्राच्या तळाशी ज्या वेळेला भूकंप होतो त्यावेळेला जी एनर्जी असते ती ती अपवर्ड डिरेक्शननं पुश केली जाते. वॉटर अपवर्ड डिरेक्शननं पुश केल्यामुळे काय होतं, पाणी जे आहे ते वरच्या दिशेने अपवर्ड डिरेक्शनला जाण्यास सुरुवात होते. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस अ पेक्युलर टाईप ऑफ द वेव्ज आर फॉर्म्ड. आणि याचाच रिझल्ट असा होतो की पेक्युलर फॉर्मच्या ज्या लाटा आहेत त्या एका विशिष्ट फॉर्मच्या लाटा तयार होण्याची सुरुवात होते. बघा, दिस वेव्स आर नॉट व्हेरी हाय नियर द सोर्स बट दे स्टार्ट स्प्रेडिंग व्हेरी फास्ट सो लॉंग डिस्टन्स. त्या अतिशय उंच अशा जात नाहीत, परंतु काय होतात, ते जास्तीत जास्त डिस्टन्सवर कमी वेळेत त्या पसरत जातात. द व्हेलोसिटी ऑफ दिस वेव्स इज अ 800 और 900 किलोमीटर पर हावर. बघा, त्यांची जी व्हेलोसिटी आहे पर हावर, तासाला 800 ते 900 किलोमीटर एवढ्या त्या वेव्हची व्हेलोसिटी असते. व्हेन दे रिचेस अ कोस्टल एरिया देअर व्हेलोसिटी इज रिड्यूस्ड. मग काय सांगितलेलं आहे बघा, की त्या किनारी भागाकडे ज्या वेळेला पोहोचतात त्यावेळेला त्यांची व्हेलोसिटी कमी होते. बट देअर हाईट इज अ फाउंड टू हॅव इंटरेस्टेड ट्रिमेंडसली इवन टू अबाउट 13 मीटर. बघा काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला त्या किनारी भागात पोहोचतात त्यावेळेला त्यांची व्हेलोसिटी कमी होते, परंतु होतं काय की त्यांची जी हाईट असते ही ट्रिमेंडसली इन्क्रीज्ड होते, अतिशय वाढते. अबाउट 30 मीटर एवढी वाढते किनारी भागावर पोहोचल्यानंतर. सच वेव्स आर जनरेटेड बाय द अर्थक्वेक और व्होल्कॅनो ऑकरिंग ऑन द ओशन फ्लोअर is called tsunami. Tsunami is a Japanese word which is harbor waves. बघा काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेला समुद्राच्या तळाशी अर्थक्वेक भूकंप किंवा व्होल्कॅनो होतो त्यावेळेला तिथे काय होतं, ही त्सुनामी आढळून येते. आणि हा एक जॅपनीज वर्ड आहे ज्याचा मिनिंग आहे हार्बर वेव्स. बघा, म्हणजेच पाण्याची मोठी लाट. आता हा जो प्रिकॉशनरी मेजर हा भाग आहे हा काढून टाकलेला आहे, स्किप केलेला आहे. डिस्ट्रक्टिव्ह इफेक्टिव्ह ऑफ द त्सुनामी. आता ह्याचे इफेक्ट काय होतात. फर्स्ट आहे बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन आर डिस्ट्रॉयड. म्हणजे ज्या मोठमोठ्या बिल्डिंग असतात आणि अदर कन्स्ट्रक्शन असतात हे डिस्ट्रॉय होतात. देअर इज अ लार्ज स्केल लॉस ऑफ द लाईफ अँड फायनान्शियल लॉस. जीवितहानीसुद्धा होते आणि फायनान्शियलसुद्धा काय होतो, लॉस होतो. बोट अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज्ड. समुद्रकिनारी ज्या बोट्स किंवा शिप असतात त्यांचं नुकसान होतं. ट्रीज गेट अपरूटेड, लँडस्लाइड्स टेक प्लेस ऑन द लार्ज स्केल. त्याचप्रमाणे काय आहे की झाडं आहेत ही मुळासकट उपटून येतात आणि लँडस्लाईडसुद्धा काय होतात की आपल्याला आढळून येतात. चेंजेस टेक प्लेसेस इन देअर ओरिजिनल लँड नियर द कोस्ट गिविंग राईज टू स्वॅम्स. बघा काय होतं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला चेंजेस दिसून येतात ओरिजिनल लँडवर. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन अरायझेस. ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढतं. द बिझनेस इंडस्ट्री रिलेटेड to the sea are adversely affected and normally day to day life is disrupted. बघा, बिझनेस आणि इंडस्ट्रीज असतात ज्या ह्या समुद्राच्या रिलेटेड जे काही व्यवसाय असतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो आणि नॉर्मल लाईफ असते, डे टू डे लाईफ असते ती काय होते, डिस्टर्ब होते. लार्ज स्केल डॅमेज इज अ कॉज्ड टू द हार्बर्स. बघा, ह्या मोठ्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आता हे स्ट्रोम आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे जी वादळे म्हणतो आपण त्यांना. ऑलवेज रिमेंबर हा भाग काढून टाकलेला आहे. आता ऑलवेज रिमेंबर आपल्याला बघायचं आहे. रेग्युलरली कट डाऊन ट्रीज और ब्रांचेस दॅट आर लाईकली टू फॉल अँड कॉजेस डॅमेज. बघा, रेग्युलरली ट्रीज ज्या आहेत किंवा ब्रांचेस आहेत कट डाऊन केलं जातं. दॅट आर लाईकली टू फॉल और कॉज डॅमेज. वृक्षांची तोड केली जाते. इफ यू आर आउटसाइड टेक शेल्टर इन द सेफर प्लेस. बघा काय होतं, स्ट्रोममुळे काय होतं, पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये ब्रांचेस किंवा ट्री
काय होतात, डॅमेज होतात मोठ्या प्रमाणे. मग काय करायचं आहे, जर तुम्ही बाहेर असाल तर शेल्टर घ्यायचं आहे किंवा सुरक्षित ठिकाणी उभं राहायचं आहे. इफ यू आर अवे फ्रॉम होम, इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स अबाउट युअर एक्झॅक्ट लोकेशन. जर तुम्ही घराच्या बाहेर असाल तर तुमच्या घरच्यांना, रिलेटिव्हजना किंवा फ्रेंड्सना तुमचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ॲट होम, शट द व्हॅल्व्स ऑफ द गॅस रेग्युलेटर अँड टर्न ऑफ द इलेक्ट्रिक सप्लाय. घरात जर असाल तर गॅस रेग्युलेटर जो आहे तो ऑफ करायचा आहे, बंद करायचा आहे, शट करायचा आहे आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक सप्लाय पूर्णपणे ऑफ करायचा आहे. मेक टेलिफोन कॉल्स टू वॉर्म युअर रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अबाउट द प्रोबेबल डेंजर. टेल देम टू गो अ सेफर प्लेस. बघा काय सांगितलेलं आहे, टेलिफोन कॉल्स ज्या आहेत टू वॉर्न देअर रिलेटिव्स अँड फ्रेंड अबाउट द प्रोबेबल डेंजर. त्यांना कॉल करायचा आहे, सांगायचं आहे डेंजरमध्ये आहात आणि सेफर प्लेसवर जायचं आहे. गिव्ह टेम्पररी शेल्टर टू द पीपल हू आर फार अवे फ्रॉम देअर होम. आणि जे घरापासून खूप लांब असतील, तुमच्या जवळपास असतील घराच्या, त्यांना सुरक्षित ठिकाण द्यायचं आहे किंवा घरात थांबवून घ्यायचं आहे. ठीक आहे, वादळ आल्यानंतर हे तुम्ही करायचं आहे. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट, युनायटेड नेशन इस्टॅब्लिश्ड अ स्टँडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इन 1965. अबाउट 177 नेशन्स फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर मेंबर्स ऑफ द UNDP. युनायटेड नेशन जे आहे त्यांनी इस्टॅब्लिश केलं स्टँडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, जे 1965 मध्ये इस्टॅब्लिश केलं गेलं. 177 नेशन्स जे आहेत ते ह्याच्यामध्ये मेंबर्स आहेत. वन ऑफ द मेन फंक्शन ऑफ दिस ऑर्गनायझेशन इज अ सेंड इक्विपमेंट, फायनान्शियल एड अँड ऑल्सो व्हॉलंटियर्स टू द प्लेस ऑफ द डिझास्टर. बघा, ही जी आपत्ती आलेली असते अशा ठिकाणी इक्विपमेंट सेंड करणे, तिथं सोयीसुविधा, फायनान्शियल हेल्प करणं, व्हॉलंटियर्स पाठवणं, हे सगळ्या गोष्टींचं काम हे करत असतात. इन ॲडिशन, इंटरनॅशनल मेडिकल टीम अँड ग्रुप ऑफ द अदर एक्सपर्ट्स आर ऑल्सो सेंड. त्याचबरोबर इंटरनॅशनल मेडिकल टीम पाठवायचं काम करत असतात आणि त्याचबरोबर अदर एक्सपर्टसुद्धा पाठवायचं हे काम करत असतात. 13 ऑक्टोबर हा इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन डे म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय प्रतिबंध दिन म्हणून, आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आता हा टेक्निको सपोर्ट आहे, हा भाग काढून टाकलेला आहे. इथे हा तुमचा चॅप्टर संपलेला आहे. याचा एक्झरसाइज लिहायचा आहे. यात काही शंका असेल तर मला विचारा. उद्यापासून आपण सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हा भाग सुरू करणार आहोत.